तर कसं काय मंडळी, बरं आहे ना सगळं? तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. आज वार आहे रविवार, तारीख आहे 13 जानेवारी 2019 आणि संध्याकाळचे वाजले 5:30. तर आता कोणता पण वेळ वाया न घालवता आपण आपल्या Q&A म्हणजेच क्वेश्चन अँड आन्सर्स एपिसोड 1ला सुरुवात करूया. मी इंस्टाग्रामवर 2018मध्ये म्हणजे डिसेंबर 2018मध्ये एक पोस्ट टाकलेली Q&A रिलेटेड. तर कुणाला काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता आणि त्याचे उत्तरं मी तुम्हाला मनापासून देण्याचा प्रयत्न करेन जेवढे होतात तेवढे. तर भरपूर सारे प्रश्न आले मला, त्यातले मी 7-8 निवडलेत आणि मी तुम्हाला तेच शेअर करतो आहे. तर मी हे पण सांगितलेलं की ज्यांनी प्रश्न विचारतील त्यांची नावं इथं मेन्शन करण्यात येतील. अगोदर पहिल्या प्रश्नाकडे वळूया आपण. हा प्रश्न बऱ्याच जणांनी विचारला आहे, सो मी कॉमनली उत्तर देतो. तर हा प्रश्न होता की भावा कधी भेटणार आहेस आणि सांगलीमध्ये कधी मीटअप आहे. हा प्रश्न आहे पूजाकडून, महेशकडून आणि श्रेयस मुळेकडून. तर मंडळी, मी काय म्हणतो आहे की सांगलीमध्ये जर मीटअप ठेवायचा आहे तर एक चांगल्या प्रकारे ठेवण्यात आला पाहिजे असं माझी इच्छा आहे. तर बघूया कसं काय होतं आहे. आता मी सांगलीला यायचं म्हटलं तर आय डोंट नो मी कधी येणार आहे. सो मी जसा काय प्लॅन असेल ते 10 दिवस आधी तुम्हाला पोस्ट करेन इंस्टावर तर सांगलीला यायच्या आधी मी 10 दिवस कुठेतरी पोस्ट करेन. यूट्यूबवर पण सांगेन, इंस्टावर पण सांगेन आणि फेसबुकवर पण सांगेन. तर त्याच्या लिंक्स खाली तुम्हाला मिळतील तर तुम्ही तिथून बघू शकता. एकदा काही सगळं फिक्स झालं तर आपण नक्की भेटायचं आहे. तर नेक्स्ट प्रश्न आहे धीरज बोरसे व्लॉग्स यांच्याकडून की ब्रो टेल अस हाऊ यू मेक थंबनेल्स विथ सॉफ्टवेअर. ओके, तर ह्याबद्दल सांगायचं झालं तर मी ऑलरेडी सांगितलं आहे बऱ्याच व्हिडिओमध्ये की मी माझा व्हिडिओ एडिट करतो प्रीमियर प्रोमधून, ॲडोबे प्रीमियर प्रो. आणि जे थंबनेल्स आहेत ते मी फोटोशॉप म्हणजे ॲडोबे फोटोशॉपमधनं ते सगळे जे क्रिएट करतो. दोन्ही सॉफ्टवेअर तसे तरी खूपच एकदम वास्ट आहेत, म्हणजे खूपच शिकण्यासारखं आहेत. जर तुम्हाला इच्छा असेल तर तुम्ही यूट्यूबवरच शिकू शकता. भरपूर त्याचे बिगिनर्ससाठी त्याचे ट्युटोरियल्स आहेत, त्याचे भरपूर सेशन्स आहेत. तुम्ही आपला पण शिकू शकता जर तुम्हाला इच्छा असेल. इच्छा असेल तर आपण. तर वळूया नेक्स्ट प्रश्नाकडे. आणि गणेश भाऊ म्हणतात की मलासुद्धा व्लॉगिंग चालू करायचं आहे आणि तर व्लॉग कसे करावेत, बेसिक टिप्स सांगा, तुमचा एखादा ऑकवर्ड मोमेंट. ओके, सगळ्यात आधी जर तुम्हाला व्लॉगिंग स्टार्ट करायचं असेल तर तुम्ही स्वतःची कन्सेप्ट निवडा. जर माझ्यात काय चांगलं असेल किंवा मी काय चांगलं करू शकतो किंवा मला काय प्रेझेंट करायचं आहे, या 3 गोष्टीमध्ये तुम्ही कन्फ्यूज होऊ नका. जे तुम्हाला आवडतं आहे आणि जे तुम्ही लिटरली प्रेझेंट करू शकता दुसऱ्याला. जसं की मला कुकिंग आवडतं तर मी कुकिंग प्रेझेंट करू शकतो. जसं की मला काही इन्फॉर्मेशन द्यायच्या आहेत त्यात मी खूप चांगला आहे ते मी सिलेक्ट करू शकतो. असे काही गोष्टी सिलेक्ट करा. एकदम भांबलून जाऊ नका. स्वतःचा विषय स्वतः निवडा ज्यात तुम्ही बेस्ट आहे. तिथून मग तुम्ही हळूहळू व्हिडिओ बघा त्या रिलेटेड, म्हणजे तुमच्या टॉपिकशी रिलेटेड लोकांचे व्हिडिओ बघा. फक्त 2-3 व्हिडिओ टाकून काही उपयोग नाही होणार. आधी त्याचा स्टडी करा 1 महिना, कसं काय असते, कसे एडिट करतात, कसे टाकतात व्हिडिओज, कसे त्याला रिस्पॉन्स येतात, हे सगळं तुम्ही स्टडी करा. मग चॅनल सुरू करा आणि पुढं तरी तुम्हाला कळेलच तुमचे ऑडियन्स कसा रिस्पॉन्स देतील. पण थोडा पेशन्स ठेवावा लागेल. तर पुढचा प्रश्न आहे शुभम जोशीकडून की जॅन 2019ला लाँग राईडचा प्लॅन आहे का? कुठे असल्यास आम्ही जॉईन होऊ शकतो का? मागच्या वर्षी मी सेम विचार केलेला की अशी कोणती तर राईड ठेवू ज्यामध्ये तुम्ही पण पार्टिसिपेट करू शकता ज्यांना कोणाला इच्छा आहे. एक ती शॉर्ट राईड असेल, 1 डे राईड असेल. तर ते तरी मागच्या वर्षी होऊ शकलं नाही, पण ह्या वर्षी मी नक्की ट्राय करेन. जॅनमध्ये असं सांगता येणार नाही कारण जॅनमध्ये ऑलमोस्ट आता जानेवारी संपत आला. तर फेब्रुवारीमध्ये मी ट्राय करेन की अशी एक कोणती तर 1 डे राईड करू, त्याबद्दल पोस्ट करेन. जर तुम्ही कोणी इच्छुक असाल तर नक्की त्यात पार्टिसिपेट करू शकता. फक्त एवढंच की तुम्हाला बेसिक थोडासा राईडचा अनुभव असला पाहिजे. बाकी सगळं तर तुम्हाला इंस्टावर कळेलच, मी सांगेन तेव्हा. एकदा लाईव्ह सेशनमध्ये आपण पक्का बोलू यावर. तर पुढचा प्रश्न आहे MI रायडर करून बाईक अपग्रेड केली तर कोणती करणार अँड वाय यूट्यूब पॅशन. ओके, तर पहिला प्रश्न आहे तो अजून 2 जणांनी विचारला आहे, सो त्याचं उत्तर मी पुढे देईन कारण इथं बसून तर देता येणार नाही. जर बाईकचा प्रश्न आणि बाईक जवळ नाही गेलं तर मग काय उपयोग ना. तर त्याचा पुढचा प्रश्न हा होता की वाय यूट्यूब इज इट अ पॅशन, असं मला वाटतं. सो यूट्यूब मी सुरू केलं कारण मला ट्रॅव्हलिंग आवडतं आणि ट्रॅव्हलिंग करता करता जर तो एक्सपिरियन्स तुमच्यासोबत शेअर केला त्याचा उपयोग तुम्हाला व्हावा.
तर तुम्ही तिकडे गेलात, तुम्ही माझे व्हिडिओ बघितला असाल आणि त्या अनुषंगाने तुम्हाला पण हेल्प होईल की कुठं काय कसं करायचं. मला पर्सनली लोकांना हेल्प करायला आवडते, त्यामुळं मी माझा एक्सपिरियन्स शेअर करतो यूट्यूबच्या प्लॅटफॉर्ममध्ये. आता हे पॅशन आहे काय? सॉरी, म्हणजे यूट्यूब हे माझं पॅशन नाही आहे. माझं पॅशन हे ट्रॅव्हलिंग आहे आणि बाईक रायडिंग. हे 2 इम्पॉर्टंट गोष्टी आहेत ज्या मी खूप मनापासून करतो, ज्या मी एका टाईम इंटरव्हल नंतर करतो. ही झाली पहिली गोष्ट. आता दुसरी गोष्ट अशी की मला स्वतःला व्हिडिओग्राफी आणि फोटोग्राफीचा भयानक शौक आहे. मी इतकं ट्रॅव्हल करतोय, मी इतके सारे प्लेसेस फिरतोय, इतक्या नवीन गोष्टी बघतोय, तर ते मी का तुमच्यासोबत शेअर करू नये. तर लोकांना हेल्प झाली तर लोक तुम्हाला नक्की शोधून सबस्क्राईब करतील. तुम्हाला सांगायची एवढी गरज नसते. तुम्हाला लोक प्रेम करतील, तुमच्या कामावर प्रेम करतील आणि असं मला वाटतं. सो ह्यामुळं मी यूट्यूबिंग करतो. तर जसं मी तुम्हाला मगाशी बोललो, MIनी पण विचारलं की बाईक अपग्रेड केली तर कोणती करणार. तसा सेम क्वेश्चन मिस्टर अर्जुनने विचारला आहे, न्यू बाईक कधी. आणि अजून एक क्वेश्चन आहे आपल्याकडं, जय दीपक. ओके, जसं मी नाव घेतलं आहे, हो बरोबर असेल. तर त्यांनी पण सेम विचारलं की बाईक अपग्रेड कधी. तर ह्याचं उत्तर मी जसं सांगितलं, इथं देण्यापेक्षा आपण बाईक जवळ जाऊन बोलूया, है ना. चला. जसं मी तुम्हाला बोललेलो की हंकला भरपूर जास्त दिवस झालेत आणि ऑलमोस्ट 40,000 रनिंगनंतर मला असं नाही वाटत की ही बाईक आता लाँग राईडसाठी मी यूज करेन, कारण ह्याच्यात जेवढा कम्फर्ट मिळायचा असतो तेवढा मिळत नाही. आफ्टरऑल ही 150cc बाईक आहे, तर मी नक्कीच अपग्रेडबद्दल विचार करतो आहे. ते ह्या वर्षी एंडपर्यंत होईल असं वाटतं आहे मला. काही प्लॅन सुरू आहेत. तर तुम्ही बँगलोर राईडचा व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला मी सांगितलं असेल की साहेब थोडेसे डिस्कम्फर्ट आहेत लाँग राईडसाठी. तर ती माझी लास्ट लाँग राईड होती जी मी केली आणि रिसेंटली केली. काही ऑप्शन नव्हता. ॲक्च्युली मी दुसरी बाईक घेऊन जाणार होतो, ते मी सांगणार होतो पण ते राहिलं, त्यामुळं त्याचं मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेन. तर जसं मी बोललो, बाईक अपग्रेड करायचा प्लॅन खूप जोरात सुरू आहे. तर थोडंसं भावाला सपोर्ट करा, फटाफट सबस्क्राईब करा, थोडंसं शेअर करा तुमच्या फ्रेंड्सबरोबर. थोडंसं बजेट वाढवतो मी बाईकसाठी, जेणेकरून मला चांगली एक स्पोर्ट्स बाईक मिळेल. माझा विचार आहे 400 ते 500 cc कोणती स्पोर्ट्स बाईक असेल तर त्याचा विचार करू. तर मेनली मी विचार करतो आहे डॉमिनार किंवा हिमालय, 2मध्ये फिक्स होऊन जाईल. अरे यार, आत्ताच ठोकायचं होतं. एनिवेज, आय होप आवाज येत नसेल. तर ह्या 2 बाईकमध्ये मी एक चूज करणार आहे, असा सध्या तरी विचार आहे. दोन्ही बाईकचे टेस्ट राईड होतील, मग डिसाईड होईल. तोपर्यंत बघू, लेट्स सी. ऑल राईट, पुढच्या प्रश्नाकडे वळू. आता क्वेश्चन अँड आन्सरच्या ह्या पहिल्या एपिसोडमधले हे लास्ट 2 क्वेश्चन आहेत जे मला मनापासून खूप आवडले. वेद गोखले म्हणतो की कधी वाटलं की पाहिजे तसा रिस्पॉन्स मिळत नाही आहे काही यूज नाही करून, म्हणजे असं वाटलं तर ओव्हरकम केलास का. आणि अनिकेत पाटील म्हणतो की ब्रो, व्हॉट्स युअर मोटिवेशन, लाईक इन स्पाईट ऑफ फेल्युअर्स यू आर नॉट गिव्हिंग अप, हॅट्स ऑफ. तर दोघांना मनापासून पुन्हा एकदा धन्यवाद. ओके, तर आपण सुरुवातीपासून बोलू की स्टेईंग पॉझिटिव्ह इज व्हेरी डिफिकल्ट थिंग. म्हणजे त्या आजच्या जगात जे भरपूर जण एकमेकांचे पाय ओढतात, भरपूर नेगेटिव्हिटी आहे आजूबाजूला, अशा परिस्थितीत पॉझिटिव्ह राहणं हा एक टास्क असतो. सगळ्यात आधी तर फेल्युअरपासून ओव्हरकम करायला शिकायला पाहिजे. म्हणजे फेल्युअर तर प्रत्येक गोष्टी येतात, भरपूर गोष्टी असतात, गर्लफ्रेंड्स असतात, फ्रेंड्स असतात, एक्झाम्स असतात, काही आपण करायला जातो त्यात फेल होतो. आणि जेव्हा तुम्ही पडता, जेव्हा तुम्ही फेल होता, तेव्हा जेवढ्या जोमाने तुम्ही परत उठता, फाईट बॅक करता, दॅट इज इम्पॉर्टंट. माझ्या जीवनात पण सेम घडामोडी झाल्या, पण मला एकच माहीत होतं की मी छाव आहे. सिरियसली सांगतो आहे की हे सेल्फ ऑब्सेस जे आपण म्हणतो, जर तुम्ही स्वतःवर इतकं प्रेम करता, जर तुम्ही स्वतःला इतकं किंमत देता, तर तुम्हाला जगात काहीही अवघड नाही आहे. म्हणजे जर तुम्ही स्वतःला इम्पॉर्टन्स दिला तर तुम्हाला कळेल की तुम्ही काय करू शकता. आणि आता जेव्हा तुम्ही यूट्यूबबद्दल विचारताय की तुला व्ह्यूज येत नाही, तुला सबस्क्रायबर्स वाढत नाही आहे, तुझे
किंवा तुला रिस्पॉन्स हवा तसा मिळत नाही आहे तरी पण तू का करतोस. माझं फक्त एकच प्रयत्न असतो की ज्या व्हिडिओला रिस्पॉन्स नाही मिळाला त्यात मी काय कमी आहे हे फक्त जाणून घेतो आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये तेवढ्याच जोमाने इम्प्लिमेंट करायचा प्रयत्न करतो की हा व्हिडिओ चांगला बनवू दे. जर मी सॅटिस्फाईड असलो तर मला वाटते की तुम्ही पण सॅटिस्फाईड असाल. जर तुम्ही नसाल तर तुम्ही जो फीडबॅक देता त्यावर पण विचार करतो मी आणि जे बरोबर असेल ते त्या व्हिडिओमध्ये घालायचा प्रयत्न करतो. तर रिस्पॉन्स मिळणं नाही मिळणं हे पुढची गोष्ट आहे. मी फक्त एवढाच विचार करतो की ग्लास भरला आहे, किती रिकामा आहे विचार नाही करत. लक्षात ठेवा, पॉझिटिव्ह. सो मला असं कधीच वाटलं नाही की मी यूट्यूब क्विट करू किंवा आता काही रिस्पॉन्स मिळत नाही त्यामुळे मी थांबू. जेवढे तुम्ही मला सपोर्ट करता, जेवढे तुम्ही आहात ते माझ्यासाठी इनफ आहे. जर वाढले तर आपला अजून ग्रुप वाढेल, आपला एक मोठा मित्रमंडळ म्हणजे मी मंडळी म्हणतो ते भरपूर मंडळी तयार होतील. आपण सगळ्यांना ट्रॅव्हलिंग एक्सपिरियन्स आपण शेअर करू, सगळ्यांना हेल्प होईल असं काहीतरी करू. लहान मुलं मला इतकी आवडतात. सो लहान मुलांना मी काय माझ्या परीने होत असेल तेवढं मी करायचा प्रयत्न करतो. तर माझ्याकडे भरपूर गोष्टी आहेत करण्यासारख्या. तर आय विल नेवर क्विट. आणि एक लक्षात ठेवा की लव्ह युअर सेल्फ, इट्स युअर लाईफ आणि ते तुम्हाला कशी घडवायचे हे तुमच्या हातात आहे. कोणाच्या प्रेशरखाली जाऊ नका, कोणाच्या प्रेशरमुळं करू नका काय. फक्त सेल्फ ऑब्सेस्ड राहा. मी छावा आहे एवढं लक्षात ठेवा. रोज आरशात उठून हे स्वतःला म्हणा. ऑनलाईन मजा केली पण हां, कॉन्फिडंट राहा, पेशन्स राहा आणि कन्सिस्टन्सी ठेवा. तर ह्या एपिसोडमध्ये एवढंच. पुन्हा एकदा मी नेक्स्ट एपिसोडमध्ये अजून भरपूर सारी प्रश्न तुमच्याकडून येतील अशी अपेक्षा करतो. तर तोपर्यंत नेहमीप्रमाणे हसत राहा, मजेत राहा, प्रवास करत राहा आणि स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.